हॅलो, आरआरबी एनटीपीसीचे ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्याकरता महत्वाची सूचना आहे. आज 27 मे तारीख आहे. आजच्याच दिवशी ही लिंक ऍक्टिव्हेट झालेली आहे. ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांची एक्झाम 5 जून पासून चालू होणार आहे. मग 5 जून पासून वेगवेगळ्या शिफ्टद्वारे 15 जून पर्यंत चालेल. तर ज्यांचे पहिल्यांदा आहे म्हणजे हे सिटी इंटिमेशन लिंक आहे, तर ज्यांचे ज्यांचं 5 ते 6 तारखेमध्ये आहे एक्झाम, त्यांचेच फक्त आत्ता आलेले. मे बी आज संध्याकाळ रात्रीनंतर 7, 8, 9 वाल्यांचं येऊन जाईल. असं वन बाय वन येत जाईल. तर तुम्ही रोजच्या रोज तुम्हाला चेक करावं लागेल. जे सपोज तुमचं नाही आलं तर समजून घ्या तुमच्या लेट शिफ्टमध्ये आहे, म्हणजे तुम्हाला अजून जास्त वेळ भेटणार आहे. ते डेली बेसिसवर चेक करावं लागेल. आता आपल्याकडं एक विद्यार्थ्याचं आहे नंबर, त्याचा आपण टाकून बघूया त्याचं आलं का नाही. तर जस्ट बघा, मी आता एक नंबर टाकतो रजिस्ट्रेशन, आणि ही वाली लिंक कुठे आहे तर ही खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक भेटून जाईल. ठीक आहे, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकतो, तिथून तुम्ही क्लिक करून डायरेक्टली बघू शकतात. तर बघा, मी टाकतो इथं नंबर 524. ठीक आहे, एक मिनिट द्या. आता बघा, इथं क्लिक केल्यानंतर हा एक कोड टाकावा लागतो. हा प्रत्येकाला वेगवेगळा असतो, फक्त हे चेक केलं जातं ह्युमन आहे का नाही. ठीक आहे, आणि लॉग इन करा. तर लॉग इन केल्यानंतर इथं काय येतंय बघा, डिअर कॅन्डिडेट. वाटलं तर मी याला मोठं करतो, दिसतंय तुम्हाला. डिअर कॅन्डिडेट, सिटी स्लिप इज नॉट लाईव्ह येट फॉर युअर ऍप्लिकेशन. म्हणजे यांची तर एक्झाम 5 ते 6 तारखेला नाही आहे, म्हणजे त्याच्यानंतर आहे. म्हणजे 5 ते 6 तारखेला जे काही पेपर होणार आहे ते तुम्हाला भेटून जाईल. आणि ही ऑनलाईन असते, याचे पेपर्स लगेच भेटून जातात. ठीक आहे, त्यामुळं आपण म्हणजे लगेच, म्हणजे हे पहिली गोष्ट तर हे मेमरी बेस असतं. काही काळानंतर ते प्रेस रिलीज नंतर भेटून जातात, पण एक्झॅक्टली कळणार की कशा कशावर प्रश्न आले होते. आणि याच्यासोबत मी हे पण दाखवतो तुम्हाला की कशा प्रकारे ते ऑनलाईन सेटअप असतं. आरआरबी एनटीपीसीने स्वतः देऊन टाकलेली आहे एक लिंक. तर ही पण लिंक मी तुम्हाला टाकून देतो, जसं ही वाली लिंक आहे. तर एक्झॅक्टली तुमचा पेपर कसा असतो ऑनलाईन, ज्यांना माहित नाही त्यांनी साइन इन करा. साइन इन केल्यानंतर तुम्हाला इथं असं विंडो तयार होईल. 90 मिनिटाची टोटल एक्झाम असणार आहे, 100 प्रश्न असणार आहे. खासियत ही असते आरआरबी एनटीपीसीची, जो प्रिलिमचा सिलेबस असतो तोच मेन्सचा असतो, फक्त थोडं अवघड क्वेश्चन्सचं पेपर पॅटर्न असतो असं. तर खाली गेल्यावर तुम्हाला इथं एक मिनिट मी दाखवतो, अजून खाली जातो. नेक्स्ट इथं बघा, यस करायचं डिस्क्लेमर, आणि इथं वेगवेगळी लँग्वेज आहे सिलेक्ट करायची. तर आपण महाराष्ट्राच्या मुलांनी मराठी सिलेक्ट केलं किंवा इंग्लिश किंवा हिंदी, जसं तुम्ही प्रिपरेशन केलं तसं करू शकतात. वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये पेपर होतो. पहिल्यांदा आधी मराठीमध्ये नाही व्हायचा, आता त्यांनी मराठी पण केलेलं आहे, रेडी केलं. ठीक आहे, तर अशा प्रकारचं तुमचं युजर सेटअप असेल ऑनलाईनचा. इथं सगळं असतं की अँसर तुम्ही टिक केलं तर ग्रीन येतं, नुसतं बघितलं पण अँसर दिलं नाही तर लाल येतं, अजून जे व्हिजिटच केले नाही ते व्हाईटमध्ये येतात. अशा 100 प्रश्नांचे यांनी दिलेलं आहे. बघा, बंगालचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते, आणि ऍट अ टाइम जर तुम्हाला हा इंग्लिशमध्ये केलं सपोज आणि नाही कळलं तर ऍट अ टाइम तुम्ही लँग्वेज पण चेंज करू शकता. बघा, आता पटकन हा इंग्लिशमध्ये केला, तिथल्या तिथे तो सिस्टम असतो. सपोज यांनी मराठी केला पण काही काही मराठी शब्द नाही जमत, तर लगेच तुम्ही इथं चेंज पण करू शकतात. असं नाहीये की पहिल्यांदा सर तुम्ही मराठी सिलेक्ट केलं होतं त्यानंतर इंग्लिश करू शकतो, का इंग्लिश केला मराठी करू शकतो, नाही. ऍट अ टाइम प्रश्नानुसार करू शकतात. पण एकदा सेट केलं आणि डायरेक्ट पुढच्या प्रश्नावर क्लिक केलं तर मग ती सेम लँग्वेज राहते. ठीक आहे, असं. आता सपोज हा तुम्हाला प्रश्न नाही येत, सोडून दिला, तुम्ही याच्यावर गेले. आता हे काय, जनगणनेनुसार भारतातील कोणत्या राज्यात लिंग गुणोत्तराचे प्रमाण सर्वाधिक आहे. सपोज मी असं मणिपूर क्लिक केलं, केलं, आणि इथं सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. जर तुम्हाला हे फिक्स आहे, आता मला माहित नाही उत्तर, सपोज मी मणिपूर केलं तर सेव्ह अँड नेक्स्ट केलं तर झालं, म्हणजे ते ग्रीन कलर एकदम फिक्स झालं. पण कधी कधी असं होऊ शकतं, सपोज तुम्ही हा वाला क्वेश्चन घेतला की फ्रेंच खुली टेनिस स्पर्धा, आता ही जुनी एक्झामचं त्यांनी दिलेलं आहे. एवढं जुनं 5 वर्ष पहिलेचं चालू घडामोडी येणार, हे नवीनच येणार, आणि तुम्ही फक्त बघितला, तुम्हाला माहित नाही, पण तुम्हाला असं वाटतं की याचं राफेल नदाल उत्तर आहे सपोज, मग तुम्ही मार्क फॉर रिव्ह्यू आणि नेक्स्ट करायचं. पण तो ग्रीन नाही झाला, फक्त असं वाला निळं चिन्ह येणार, म्हणजे अजून तुम्ही फायनल उत्तर त्याचं टिक नाही केलं.
तर जर असे फायनल उत्तर टिक नाही केले ना तर मग ते तुम्हाला नंतर टिक करावे लागतातच. जसं आता मी सपोज पुढच्या प्रश्नावर गेलो आणि आंध्र प्रदेशची नवी राजधानी कोणती, अमरावती सपोज केलं मी आणि हे ओके केलं. ठीक आहे, आता मी बघितले की मी कोणकोणते प्रश्न हे ग्रीन म्हणजे एकदम टिक केले आणि 7व्या नंबरचा मी क्लिक केला होता परंतु सेव्ह नव्हतं केलं अल्टिमेटली. तर 7व्यावर परत गेलो आणि आता मी सेव्ह करतो, हा 7 नंबर पण ग्रीन झाला. ते हे नीट लक्षात घ्या. इथून तुम्हाला एक्झॅक्टली कळतं की कोणता कसा क्वेश्चन असणार आहे. जसं हा बघा, सीमा लागू होत नाही, 83 हा वाला. तर हे अशा टाईपचं आहे. लँग्वेज कधी पण तुम्ही चेंज करू शकतात. पूर्ण इथून तुम्हाला ऑनलाईन सिस्टम असल्यामुळे किती प्रश्न आपण टिक केले, किती अटेम्प्ट केले, किती बाकी आहे हे सगळं दिसतं. ठीक आहे, तर असा फायदा. परत एकदा सांगतो, ही वाली जी पहिली वाली जी लिंक आहे मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो, ही वाली तुम्ही इथं तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये नाव टाकून बघा, रजिस्ट्रेशन नंबर आणि तुम्हाला डेट ऑफ बर्थ लागेल. जर कोणी पासवर्ड विसरला असेल तर त्याचं पण इथं खाली फॉरगेट पासवर्डचा ऑप्शन आहे, इथं पण तुम्ही क्लिक करू शकता. आणि अजूनही काही डाऊट आला तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारा. दुसरी गोष्ट, ग्रुप सी चे पण हॉल तिकीट आलेले आहे, ते पण तुम्ही बघा. कंबाईनची MPSC एक्झाम बद्दल बोलतोय, त्याच्यातही जर कोणाला काही प्रॉब्लेम आला तर मग माझा व्हॉट्सअप नंबर तुमच्याकडे आहेच, त्याच्यावर मला कॉन्टॅक्ट करा. युजर नेम, पासवर्ड, रजिस्ट्रेशन नंबर पाठवा, मी लगेच तुमचं हॉल तिकीट काढून देतो. 10-12 जणांचे तर काढून दिले. ठीक आहे, तर भेटूया पुढच्या याच्यात. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.